बघा, व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मला तुम्हाला सांगायचं आहे की हा व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो, याची लेंथ जास्त राहू शकते या व्हिडिओची, पण माहिती फार महत्त्वाची आहे कारण आपण घर बांधकाम करताना लाखो रुपये खर्च करत आहोत। तर माझी विनंती आहे की जर तुमच्याकडे वेळ असेल तरच हा व्हिडिओ बघा, अन्यथा हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल। आणि हा व्हिडिओ बघायचा असेल तर अगदी शेवटपर्यंत बघा, कारण एकूण एक माहिती फार महत्त्वाची आहे। तर यामध्ये आपण सर्वात पहिला जो बेसिक कन्सेप्ट आहे त्याबद्दल आपण चर्चा करू, तो म्हणजे असा की आपल्याला जर एखाद्या इंजिनिअरकडे किंवा आर्किटेक्टकडे जर बांधकाम द्यायचे आहेत तर त्या केसमध्ये कोणकोणत्या गोष्टी बघणे आवश्यक आहे। आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नवीन नाही आहेत, म्हणजेच काय की त्या व्यक्तीचं शिक्षण, त्यानंतर अनुभव आणि तुमच्या एरियामध्ये ज्या एरियामध्ये तुम्ही बांधकाम करत आहात, ज्यांचे ऑलरेडी बांधकाम झालेले आहेत ते एकदा प्रत्यक्ष बघून घ्या। त्या ओनरचे किंवा त्या घर मालकांचे ज्यांचे बांधकाम या इंजिनिअरच्या हातून झालेले आहेत किंवा आर्किटेक्टच्या हातून झाले आहेत, त्यांचा बेसिकली रिव्ह्यू काय आहे। जसं आपण एखादी वस्तू जेव्हा ऑनलाईन विकत घेतो तेव्हा आपण बघतो की किती स्टार आहेत, 5 पैकी रिव्ह्यू किती आहेत, 5 पैकी किती स्टार आहेत। तर अशाच प्रकारे एक नॉर्मल रिव्ह्यू घ्यायचा आहे। पण ही माहिती सांगण्यासाठी म्हणजे अनुभव किती आहे किंवा त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे याबद्दल मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली बघणार आहोत की जर तुम्ही एखाद्या इंजिनिअरकडे किंवा आर्किटेक्टकडे जर घराचे बांधकाम देत आहात तर कोणकोणत्या मेथड आहेत किंवा कोणकोणत्या पद्धतीने बांधकाम हे आपण इंजिनिअर किंवा आर्किटेक्टला देऊ शकतो। त्यामुळे हा मुद्दा तुमच्या लेवलवर तुम्हाला चेक करायचा आहे की संबंधित इंजिनिअर आणि आर्किटेक्टचा अनुभव किती आहे आणि त्यांचे रिव्ह्यू कसे आहेत त्यांच्या ओनरच्या थ्रू। तर आता मूळ व्हिडिओवर आपण येऊया। बघा, 3 पद्धतीनं इंजिनिअरला किंवा आर्किटेक्टला तुम्ही घर बांधकाम देऊ शकता। त्यामधली सर्वात पहिली पद्धत म्हणजे विथ मटेरियल, दुसरी पद्धत म्हणजे सुपरविजन आणि तिसरी म्हणजे बाय सर्व्हिस। आता तीनही पद्धत आपण एक एक बघूया, त्याचे फायदे तोटे आपण बघू। सर्वात पहिली जी पद्धत आहे विथ मटेरियल। विथ मटेरियलचा अर्थ काय झाला बघा, जेव्हा तुम्ही घर बांधकाम द्याल त्या केसमध्ये घर बांधकामाचा नकाशा बनवण्यापासून इवन त्यामध्ये बांधकाम परवानगीसुद्धा असू शकते, म्हणजे बांधकाम परवानगीपासून तर घर जे प्रत्यक्षपणे आपण बांधणार आहोत त्याचा नकाशा तयार करणे, संबंधित त्याची 3D जी आहे म्हणजे कसे दिसणार घर त्याचं 3D एक एलिव्हेशन तयार करणे, त्यानंतर RCC म्हणजे कशा प्रकारे त्यामध्ये लोखंड वगैरे राहणार, ही सर्व माहिती जेवढ्याही टेक्निकल्स ड्रॉइंग्स आहेत आणि ज्याही बांधकाम करताना लागणाऱ्या डिटेल्स आहेत ह्या तयार करणे त्या इंजिनिअरचं काम आहे। म्हणजे तुम्हाला त्या इंजिनिअरकडून विथ मटेरियलमध्ये काय काय मिळणार, तर सर्वात पहिले तुम्हाला बांधकाम परवानगी मिळणार, त्यानंतर त्या घराचा नकाशा मिळणार जो प्रत्यक्ष आपण बांधकाम करणार आहोत, त्यानंतर किती लोखंड लागणार आहे, किती इतर मटेरियल लागणार आहे या संबंधित एस्टिमेटसुद्धा त्या इंजिनिअरकडून तुम्हाला मिळणे अपेक्षित आहे। म्हणजे एक आपण म्हणू शकतो की घर बांधकाम सुरू होण्यापूर्वीच तुम्हाला खर्च किती येणार आहे याचा एक अंदाजे जे एस्टिमेट आहे हे तुम्हाला देणे विथ मटेरियलमध्ये अपेक्षित आहे। विथ मटेरियलमध्ये आणखीन जो पुढील मुद्दा आहे तो म्हणजे असा की घर बांधकाम सुरू झाल्यानंतर म्हणजे आता नकाशे वगैरे तयार झालेले आहेत, त्यानंतर आता लेआउट टाकणे म्हणजे काय, जो आपण नकाशा तयार केलेला आहे त्याची आखणी प्रत्यक्ष जमिनीवर करणे, त्यानंतर पूर्ण बांधकाम करून देणे, त्यामध्ये जे ठेकेदार राहतील, जे मजूर राहतील, इवन इलेक्ट्रिफिकेशन किंवा प्लंबिंग ह्या सर्व ज्या गोष्टी राहतील ह्या सर्व करून देणे फक्त इंजिनिअरकडूनच अपेक्षित आहे। अशा केसला आपण विथ मटेरियल म्हणू शकतो। विथ मटेरियलचा अर्थ काय झाला की मटेरियलसुद्धा इंजिनियर्स आणणार, इवन जे लेबर आहेत किंवा जे कामगार त्या साईटवर आपल्याला लागणारे कन्स्ट्रक्शनसाठी ते सुद्धा इंजिनियरच अरेंज करणार। तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला फक्त त्या कामासंबंधित जो लागणारा खर्च आहे त्यासाठी पेमेंट करावे लागेल टप्प्याटप्प्याने। अशा केसमध्ये आपण याला विथ मटेरियलचं कन्स्ट्रक्शन म्हणू शकतो। साध्या भाषेमध्ये फक्त तुमच्या हातामध्ये घर बांधकाम झाल्यानंतर घराची चाबी देणे विथ मटेरियलमध्ये अपेक्षित आहे। आता ही पद्धत कोणासाठी योग्य आहे आणि या पद्धतीचा कोणी वापर करावा किंवा कोणी नाही आपण ते बघूया। बघा, ज्या व्यक्तीकडे समजा तुम्ही अशा प्रकारचे व्यक्ती आहे की तुम्हाला घर बांधकामामध्ये कोणताही अनुभव नाही आहे किंवा हे तुमचं जर पहिलं घर बांधकाम असेल तर अशा केसमध्ये लाखो रुपये आपल्याला लागतात। ठीक आहे, तुम्ही मार्केटमध्ये किंवा मार्केट सर्वे करू शकता, माहिती काढू शकता की किती खर्च येईल, पण जे घर बांधकाम करण्याची प्रोसिजर आहे आपण समजा 1000 स्क्वेअर फूटचाही प्लॉट आहे तर एक अंदाजे आपण म्हणू शकतो की कमीत कमी 4 ते 6 महिने घर बांधकाम पूर्ण व्हायला वेळ लागत असतो। तर अशा केसमध्ये जर तुमच्याकडे आधीचा कोणता अनुभव नसेल आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर वेळ नसेल
फार असे व्यक्ती असतात, जसं फॉर एक्झाम्पल जे लोक आर्मीमध्ये आहेत त्यांच्याकडे वेळ नसतो की ते पूर्ण 4 ते 6 महिने त्या साईटवर राहतील आणि लक्ष देतील, किंवा असे व्यक्ती की ज्यांचं जे काम आहे हे नेहमी आपल्या साईटपासून दूर असते, जिथं जागेवर बांधकाम होणार आहे त्या जागेवर ते नेहमी येऊ शकत नाही किंवा तिथं हजर राहू शकत नाही. अशा केसमध्ये असे जे बांधकाम आहे हे इंजिनियरकडे देणे, विथ मटेरियलमध्ये देणे कधीही फायद्याचे. यामध्ये होऊ शकते की तुम्हाला असं वाटेल की यांच्या थ्रू जे बांधकाम होत आहे हे चुकीच्या पद्धतीने होत आहे का, किंवा यांच्यावर आपण भरोसा ठेवू शकतो का, त्यासाठी तुम्ही पिरियॉडिकली व्हिजिट देऊ शकता. पण मी जसं तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की हा विचार तुम्हाला आधीच करायचा आहे की नेमकं तुम्हाला शोधायचं आहे की चांगले इंजिनियर कोणते आहेत, अनुभवी, त्यानंतर ज्यांचे रिव्ह्यू चांगले आहेत, त्यानंतरच त्यांना बांधकाम द्यायचं आहे. त्यामुळे आता हा प्रश्न इथं निघून जाणार की यांच्या थ्रू केलेलं बांधकाम हे चांगलं राहणार की नाही, कारण की त्यासाठी तुम्ही आधीच माहिती काढलेली आहे. हा झाला विथ मटेरियलचा प्रकार. यामध्ये एक गोष्ट करणे अपेक्षित आहे दोन्ही पार्टीकडून, म्हणजे इंजिनियर आणि घर मालक, तो म्हणजे असा की एक करार करणे अपेक्षित आहे की त्या करारामध्ये 2-3 गोष्टी राहतील. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं की आपण एक्झॅक्टली इंजिनियर तुम्हाला कोणकोणत्या सर्व्हिसेस देणार आहे. जसं मी सांगितलं की बांधकाम परवानगी, घराचा प्रत्यक्ष जो बांधकाम होणार आहे त्याचा नकाशा, त्यानंतर लेआउट करून देणे, त्यानंतर RCC 3D, आणखीनही तुम्हाला जर काही सर्व्हिसेस त्यामध्ये ॲड करायचे असतील, इलेक्ट्रिफिकेशन वगैरे, त्यानंतर प्लंबिंग वगैरे, त्यानंतर ह्या फायनल पेंटिंग, ह्या सर्व सर्व्हिसेस जर तुम्हाला इन्क्लूड करायच्या आहेत तर त्या सर्व सर्व्हिसेस लिहून घेणे आणि त्याचा एक करार बनवायचा. आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला आणखीनही एक गोष्ट ॲड करायची, ते म्हणजे असं की जे पेमेंट होणार आहे, आपण एक उदाहरण घेऊ की समजा या घर बांधकामासाठी मला 25 लाख रुपये खर्च येत आहे, तर हे 25 लाख रुपये कोणीही व्यक्ती एका टाईमला तर इंजिनियरला देणार नाही किंवा आर्किटेक्टला देणार नाही. मग हे तुकड्या तुकड्याने द्यायचे आहेत. मग हे कसे द्यायचे? जसं यामध्ये नॉर्मली काय होतं की एक आपण म्हणू शकतो की काही पर्सेंट ॲडव्हान्स म्हणून घेतला जातो, त्यानंतर प्लिंथ लेवलवर, त्यानंतर स्लॅब लेवलवर आणि फायनली एक फिनिशिंग लेवलवर, असे 3 ते 4 टप्पे आपण पाडू शकतो. हे टप्पे कसे पडणार आहेत आणि त्या अमाऊंट किती राहणार आहेत हे सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि सर्वात शेवटी आणि तो महत्त्वाचा भाग म्हणजे एक ओनर म्हणून तुमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे की पेमेंट झाल्यावर सुद्धा जर त्या घरामध्ये जवळपास 2 ते 3 महिन्यामध्ये जर काही अडचणी येत असतील, म्हणजे नळ वगैरेचे प्रॉब्लेम असेल किंवा कुठे क्रॅक येत असेल, तर ते रिपेअर करून देणेसुद्धा संबंधित इंजिनियरची जबाबदारी राहणार, ते राहणार विथ मटेरियलमध्ये. तर हा झाला प्रकार विथ मटेरियलचा. म्हणजे एका शब्दात जर मला सांगायचं झालं तर सर्वात चांगली जर कोणती पद्धत असेल घर बांधकाम इंजिनियरकडे देण्याची तर ती आहे फक्त आणि फक्त विथ मटेरियलची. कारण यामध्ये सर्व जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे, ही इंजिनियरला आहे. म्हणजे उद्या चुकून जर काही बांधकामामध्ये जर तुम्हाला जर चुकीचं दिसलं किंवा बांधकाम व्यवस्थित नाही झालं तर तुम्ही इंजिनियरला बोलू शकता, त्यांच्याकडून ते काम व्यवस्थित करून घेऊ शकता किंवा त्यांचे जे पैसे असतील ते तुम्ही कट करू शकता, कापू शकता. तर हा फायदा आहे विथ मटेरियलमध्ये, ओनर म्हणून तुमचा किंवा घर मालक म्हणून तुमचा. आता दुसरी पद्धत आहे सुपरविजनची, की नेमकं सुपरविजन म्हणजे नेमकं काय. बघा, आपण जेव्हा विथ मटेरियलमध्ये माहिती घेतली त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये ठेकेदार जे आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते सुद्धा इंजिनियरचे राहतील, जे मिस्त्री राहतील, कामगार राहतील ते सुद्धा इंजिनियरचे राहतील, आणि मटेरियल जे आहे ते सुद्धा इंजिनियर्स आणणार. जरी ते तुम्हाला दाखवतील पण ती आणण्याची जबाबदारी सर्व कोणाची राहणार? इंजिनियरची. सुपरविजनमध्ये यापेक्षा थोडंसं उलट राहतं. यामध्ये बघा, सुपरविजनमध्ये कोणकोणत्या गोष्टी कमी होतात ते आपण आधी बघू. यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय की सुपरविजनमध्ये होऊ शकतं की जे ठेकेदार आहेत ते तुमचे राहतील किंवा तुम्ही इंजिनियरचे सुद्धा ठेकेदार घेऊ शकता, पण जे मटेरियल आहे हे तुम्हालाच आणावं लागेल. त्यानंतर जे पेमेंट राहणार ठेकेदाराचे किंवा जे लेबर आहेत त्यांचे, हे पेमेंट त्यांचं विकली बेसिसवर राहते किंवा डेली बेसिसवर जे काही पेमेंट राहणार हे तुम्हालाच करावं लागेल. मग सुपरविजनमध्ये इंजिनियरचं काम काय? बेसिकली सुपरविजनमध्ये इंजिनियरचं काम काय राहणार की तुमच्या घराची बांधकाम परवानगी काढून देणे, तुमच्या घराचा नकाशा बनवणे, 3D बनवणे, त्यानंतर लोखंड जे लागणार आहे ते RCC बनवून देणे आणि लेआउट टाकून देणे. लेआउट टाकून देणे सुद्धा हे सुपरविजनमध्येच येणार. आणि त्यानंतर जिथे जिथे आवश्यकता येणार, जिथे जिथे म्हणजे कुठे, तर प्लिनच्या वेळी व्हिजिट देऊन ड्रॉईंगप्रमाणे काम सुरू आहे का याची पाहणी करणे. पाहणी केल्यानंतर त्यामध्ये जर अडचण दिसत असेल तर ते बदल करून घेणे आणि ड्रॉईंगप्रमाणे किंवा ठरल्याप्रमाणे बांधकाम करून घेणे, याला म्हणतो सुपरविजन. सुपरविजन म्हणजे बेसिकली काय की ठेकेदार हा तुमचा असू शकतो, कॉन्ट्रॅक्टर तुमचा असू शकतो, मटेरियलसुद्धा तुमच्या क्वालिटीचं असू शकतं, पण जे काम सुरू आहे
हे योग्य पद्धतीने सुरू आहे किंवा नाही, किंवा ते सुरू ठेवणे ही जबाबदारी राहणार इंजिनियरची. याचं एक साध्या भाषेत जर मला उदाहरण द्यायचं आहे तर ते काहीसं असं राहणार की विथ मटेरियलमध्ये जर मला तुम्हाला चहा बनवून द्यायचा आहे तर चहा बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील, साखर असो, चहापत्ती असो, पाणी असो, दूध असो, हे सुद्धा मलाच आणावं लागेल, मला तो चहा बनवावा लागेल आणि मला तुमच्या हातामध्ये तो चहा आणून द्यावा लागेल कपमध्ये भरून. तर हे झालं विथ मटेरियल. पण सुपरविजनमध्ये काय राहणार की मी तुमच्या बाजूला उभं राहणार, तुम्ही बेसिकली चहा बनवता, ते मटेरियलसुद्धा जे लागणार आहे, चहापत्ती, दूध वगैरे, ते सर्व तुम्ही आणा, फक्त ते चहा व्यवस्थित होत आहे किंवा नाही हे सांगणे माझं काम राहणार सुपरविजनमध्ये. असंच हे बांधकामाच्या संबंधित आहे की बांधकाम होत असताना ते बांधकाम योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही याची पाहणी करणे, आणि होत नसेल तर ते योग्य करून घेणे ही जबाबदारी राहणार इंजिनियरची. बघा, या केसमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घेणे आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करावाच लागेल इंजिनियरसोबत. पण यामध्ये एक काम तुमच्या आणखीन वाढतं, तो म्हणजे असं की इंजिनियरचं काम हे फक्त सुपरविजन म्हणजे देखरेख करणं आहे. त्या व्यतिरिक्त जे प्रत्यक्ष बांधकाम करणे हे जबाबदारी आता ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टरची आहे. याचा अर्थ तुम्हाला आता एक आणखीन कॉन्ट्रॅक्ट बनवावा लागेल, तो बनवावा लागेल कॉन्ट्रॅक्टरसोबत किंवा ठेकेदारसोबत, ज्याचा इंजिनियरसोबत काहीही संबंध राहणार नाही. इंजिनियर तुम्हाला सर्व्हिसेस लिहून देतील की मी तुम्हाला बांधकाम परवानगी देणार, त्यानंतर घराचा नकाशा 2D 3D, त्यानंतर जे लेआउट आहे एवढं टाकून देणार, आणि ज्या व्हिजिट आहेत, फॉर एक्झाम्पल मी ग्राउंड लेवलला जे कॉलम पोझिशनिंग आहे ते त्यावेळी मी साईट व्हिजिटला येणार, त्यानंतर कॉलम पोझिशनिंग करून देणार, त्यानंतर प्लेनची बीम चेक करायला येणार, त्याची RCC म्हणजे लोखंड चेक करणार, प्लेन चेक करणार, त्यानंतर डायरेक्टली ब्रिकवर्क जे आहे, विटांचे बांधकाम योग्यरित्या चालू आहे की ते पाहणी करणे, त्यानंतर स्लॅब जे आहे किंवा जे लेंटेल आहेत यांची जे लोखंड आहेत त्याची पाहणी करणे, त्यानंतर फिनिशिंग व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी करणे. या सर्व सर्व्हिसेस ते त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहून देणे अपेक्षित आहे. आणि त्यानंतर यामध्ये सुद्धा जे पेमेंट आहे, आता बघा, जे विथ मटेरियलचं पेमेंट होतं हे मोठं पेमेंट राहणार. आता मी एक अंदाज म्हणून सांगत आहो, ही जी व्हॅल्यू आहे फक्त एक उदाहरण म्हणून आहे. विथ मटेरियलमध्ये ही जी अमाऊंट आहे, आपल्या घराला 25 लाख रुपये खर्च येत होता, म्हणजेच जे 25 लाख आहे हे तुम्हाला इंजिनियरला द्यावे लागतील विथ मटेरियलमध्ये. पण 25 लाख हाच खर्च उदाहरणार्थ आपल्याला येत आहे, पण सुपरविजनमध्ये तुम्हाला पूर्णचे पूर्ण 25 लाख देणे नाही आहेत. त्या केसमध्ये सुपरविजनमध्ये जे 25 लाख आहे याचे 3 ते 4% काउंट केले जातील आणि ते तुम्हाला संबंधित इंजिनियरला सुपरविजनसाठी द्यावे लागतील. तर ती अमाऊंट डिपेंड करणार की तुम्ही जर रेडी असाल तर पूर्णपणे देऊ शकता. ही अमाऊंट पूर्णपणे इंजिनियरला देणेच योग्य आहे, कारण की तुम्ही जर यामध्ये जर तुकडे कराल तर बेसिकली त्या इंजिनियरचा इंटरेस्ट राहणार नाही तुमच्या कामामध्ये. तर हे डिपेंड करते तुमचे इंजिनियर कसे आहेत आणि तुमचं त्यांच्यासोबत रिलेशन कसं आहे. पण माझं पर्सनल सजेशन आहे की सुपरविजनचं काम हे जर तुम्ही पेमेंट करत असाल तर ही मेथड तुम्ही डायरेक्टली कंप्लीट पेमेंट म्हणजे व्हॉटएव्हर जे 3% 4% असेल त्यांचं, हे कमी जास्त असू शकते तुमच्या एरियाप्रमाणे, ते त्यांना देणेच योग्य राहणार. त्यानंतर यामध्ये पुढील मुद्दा असा की जबाबदारी काय. मग बघा, आता जर तुमच्या बांधकामामध्ये जर काही एरर येत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ समजा ब्रिकवर्क चुकीचं होत आहे, लोखंड चुकीच्या पद्धतीने बांधले जात आहे, तर या गोष्टीसाठी तुम्ही इंजिनियरला सुपरविजन केसमध्ये बोलू शकता की त्यांना विचारू शकता की हे काम चुकीचं का होत आहे. पण बघा, या केसमध्ये जसं तुम्ही विथ मटेरियलमध्ये पूर्ण हक्काने त्यांना बोलू शकता तसे बोलू शकणार नाही, कारण सुपरविजनमध्ये इंजिनियर तुम्हाला सांगतील की सर, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जे लोखंड आहे ते अशा पद्धतीने बांधणं अपेक्षित होतं, पण संबंधित जे ठेकेदार होते हे तुमचे होते आणि त्यांनी त्या पद्धतीनं काम केलं नाही, त्यामुळे ही माझी जबाबदारी नाही. तर असा त्रास तुम्हाला होऊ शकतो. म्हणून मी सांगितलं की सुपरविजनमध्ये होऊ शकते की ठेकेदार तुम्ही तुमचे अपॉइंट करू शकता कॉन्ट्रॅक्टर. पण माझं पर्सनल सजेशन हे राहणार की जर तुम्हाला तुमचे काम व्यवस्थित करून घ्यायचे आहे तर त्या केसमध्ये सुपरविजन जरी देत असाल तरीसुद्धा जे ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर हे त्या संबंधित सुपरविजन करणाऱ्या इंजिनियरचे जर असेल तर तुमचे सुपरविजनचे काम आणि कॉन्ट्रॅक्टरचे जे बांधकाम आहे हे सुरळीत चालणार. तर हा एक मुद्दा यामध्ये लक्षात घ्यायचा किंवा या मुद्द्याची काळजी घ्यायची. बरं, मग आता सुपरविजन पद्धत ही कोणासाठी आहे. जसं वेळ नव्हता आपल्याकडे म्हणून आपण विथ मटेरियल दिलं, पण या केसमध्ये काय बघा, तुमच्याकडे जर वेळ असेल, तुम्ही जर साईटवर जाऊ शकत असाल आणि तुमच्याकडे आधीचा किंवा तुमच्या थोडाफार अनुभव असेल, हे म्हणजे तुमचं पहिलं बांधकाम जर नसेल, तर अशा केसमध्ये तुम्ही सुपरविजन पद्धतीनं इंजिनियरला बांधकाम देऊ शकता. यामध्ये तुमच्यावर जे आहे थोडी जबाबदारी वाढणार. पहिल्या याच्यामध्ये 0 जबाबदारी होती, फक्त पेमेंटच तुम्हाला इंजिनियरला देणे होते. पण या केसमध्ये काय राहणार की तुम्हाला इंजिनियरचे सुद्धा पेमेंट करणे आहे, ठेकेदारांचे पेमेंटसुद्धा करणे आहे, आणि होऊ शकते की मायनर केसेसमध्ये जे
इलेक्ट्रिशियन प्लंबिंगची जे कामं राहतील ते सुद्धा तुम्हालाच करावे लागणार आहे. त्यामुळे ह्या जबाबदारी तुमच्यावर वाढली. तर तुमच्याकडे जर वेळ असेल आणि कामाचा जर आधी अनुभव असेल तर अशा केसमध्ये हे केस तुमच्या फायद्याची आहे. पण शक्यतोवर एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमच्याकडे अनुभव नसेल आणि वेळ जर नसेल आणि तरी जर तुम्ही सुपरविजन पद्धतीने जर इंजिनियरला बांधकाम देत असाल तर यामध्ये तुम्ही पैसे वाचवत नाही आहे, उलट तुमचं नुकसानच होणार. कारण काय आहे, सुपरविजनमध्ये इंजिनियर ऑलमोस्ट रिलॅक्स असतात. त्यांचं काम फक्त असते की पाहणी करणे, ठीक आहे. आणि त्यामुळे त्यांना माहिती असते की मी याची जबाबदारी आहे ही ठेकेदारावर लोटू शकतो किंवा कॉन्ट्रॅक्टरवर लोटू शकतो. सेम विषय कॉन्ट्रॅक्टरसुद्धा त्यावेळी विचार करतो की मालक तर आपल्या साईटवरच येत नाही आहे, तर त्या केसमध्ये आपण हे जे चुकलेलं काम आहे याची जबाबदारी आपण इंजिनियरकडे लोटू शकतो. म्हणजे हे जे कारणं आहे एकमेकांकडे दिले जाऊ शकतात. जर तुम्ही साईटवर वेळ देऊ शकत नसाल तर तुमचं विथ सुपरविजनमध्ये नुकसानच होणार. त्यामुळे माझं सजेशन आहे की जर वेळ असेल तुमच्याकडे 4 ते 6 महिने ते बांधकाम पूर्ण होताना तरच तुम्ही विथ सुपरविजन इंजिनियरला काम देऊ शकता. अन्यथा विथ मटेरियलच सर्वात चांगला पर्याय राहणार. आता शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे बाय सर्व्हिस. आता बाय सर्व्हिस या शब्दाचा अर्थ काय? बघा, आपण जेव्हा विथ मटेरियल किंवा सुपरविजन बघितलं मी त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मेन्शन केल्या. उदाहरणार्थ बिल्डिंग परमिशन, त्यानंतर 2D प्लॅनिंग, 3D एलिव्हेशन, त्यानंतर RCC लेआउट टाकून देणे या पद्धतीचे. तर बघा, जर तुमच्याकडे फार पैसा कमी आहे आणि तुमच्याकडे खूप जास्त वेळ आहे की तुम्ही सर्व गोष्टी सांभाळू शकता, म्हणजे बांधकामच तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला अनुभव आहे, पण तुम्हाला कुठे कुठे इंजिनियरची गरज लागणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला माहीत आहे की नकाशा जो आहे हा मला बनवता येणार नाही, जे बांधकाम परवानगी आहे हे मला मिळणार नाही माझ्या नावावर, मला ती इंजिनियरकडून घ्यावी लागेल. तर अशा केसमध्ये आपण बाय सर्व्हिस जातो. बाय सर्व्हिसमध्ये काय होणार की जे व्यक्ती आहेत बिल्डिंग परमिशनचे वेगळे पैसे घेतील, 2Dचे ड्रॉईंगचे वेगळे घेतील, 3Dचे वेगळे घेतील, RCCचे पैसे ते तुमच्याकडून वेगळे घेतील. त्यानंतर लेआउट जर टाकून द्यायचं ते सुद्धा पैसे तुमच्याकडून वेगळे घेतील. म्हणजे काय, बाय सर्व्हिस. कारण की त्यांच्याकडे आता पूर्ण काम नाही आहे, तुम्ही त्यांना एकेका सर्व्हिससाठी बोलवतात. हे आपण साईट व्हिजिटसुद्धा म्हणू शकतो याला, बाय साईट व्हिजिट. याच्यामध्ये काय की समजा तुम्ही लेआउटपर्यंत त्यांची सर्व्हिस घेतली, मग तुम्हाला असं वाटलं की तुम्ही बांधकाम केलं, प्लिंथ झालं, त्यानंतर स्लॅबचं बांधकाम आलं, त्यानंतर तुम्हाला आता असं वाटत आहे की स्लॅबच्या दिवशी फक्त मला लोखंड चेक करायचं आहे, माझं जे RCC वर्क होणार आहे तर ते मला चेक करायचं आहे. तर त्यावेळी तुम्ही जर इंजिनियरला साईटवर बोलवलं तर ते तुमच्याकडून फक्त त्या साईट व्हिजिटचे पैसे घेतील, इतर पैसे घेणार नाही. तर हा झाला बाय सर्व्हिस. आता बाय सर्व्हिसचे फायदे काय आणि नुकसान काय हे आपण बघूया. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द केसेसमध्ये नुकसानच होणार आहे, फायदा कोणताही नाही आहे. बघा, यामध्ये सर्वात मोठा जो विषय तो म्हणजे असा की तुम्हाला दिसत असेल की ठीक आहे छोट्या छोट्या सर्व्हिसेससाठी इंजिनियर पैसे घेत आहेत, पण यामध्ये इंजिनियरची जबाबदारीसुद्धा नाही आहे. उदाहरणार्थ त्यांनी जर फक्त तुम्हाला बिल्डिंग परमिशन आणि नकाशा बनवून दिला आणि 3D वगैरे बनवून दिली, प्रत्यक्षात जे बांधकाम आहे जर ते तुमचे ठेकेदार करत आहेत किंवा तुम्ही करत आहेत, त्या केसमध्ये इंजिनियर एकच सांगणार की मी नकाशा बनवून दिला, तुम्ही साईटवर कसं बांधकाम केलं हे मला माहिती नाही आणि ते जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे तुम्ही फक्त त्या नकाशासाठी म्हणजे त्या पेपरपुरतं त्यांना बोलू शकता. साईटवर काय होत आहे याबद्दल तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकत नाही. राहिली गोष्ट साईट व्हिजिटची, उदाहरणार्थ तुम्ही त्यांना साईट व्हिजिटसाठी बोलवलंसुद्धा तरी पण बघा साईट व्हिजिटचा अर्थ काय होतो. मी एक उदाहरण देतो तुम्हाला की समजा स्लॅबपर्यंत बांधकाम आलेलं आहे आणि आता तुम्ही म्हणजे स्लॅब टाकणार आहात आणि लोखंड वगैरे बांधलेलं आहे. साईट व्हिजिटवर आल्यावर इंजिनियर फक्त काय बघणार, तुमचं स्लॅबचं जे लोखंड आहे ते चेक करतील, कारण की तुम्ही फक्त त्या साईट व्हिजिटसाठी त्यांना बोलवलेलं आहे. त्यानंतर तुम्ही त्यांना समजा एक उदाहरणार्थ विचारलं की सर माझी जी प्लिंथ आहे, प्लिंथमध्ये कुठेतरी क्रॅक आलेले आहेत किंवा जे बार आहेत ते दिसत आहेत, त्यावेळी इंजिनियर एकच तुम्हाला म्हणतील साईट व्हिजिट जर असेल तर की सर ही जबाबदारी माझी नाही, कारण की मी बांधकाम सुरू असताना तिथे नव्हतो, बांधकाम झाल्यावर तिथे आलेला आहोत, त्यामुळे याची जबाबदारी माझी नाही. तर हा एक मोठा अडचणीचा भाग इथं येऊ शकतो. बरं, मग अशा केसमध्ये जे घर बांधकाम आहे हे बाय सर्व्हिसेस करणे योग्य की आहे. जर रिपेअर अँड मेंटेनन्स असं जर छोटं एखादं काम असेल तर त्या केसमध्ये तुम्ही बाय सर्व्हिस पद्धतीने जर इंजिनियरकडे गेले तर ठीक आहे, त्या केसमध्ये साईट व्हिजिट घेतली तर ठीक आहे. पण जर आपलं खाली प्लॉट आहे तिथून आपण एक पूर्ण बांधकाम करत आहोत तर अशा केसमध्ये बाय सर्व्हिस बांधकाम देणे म्हणजे सर्वात चुकीचा किंवा साध्या शब्दात सांगतो की या केसमध्ये तुमचं नुकसान होणार म्हणजे होणारच, ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला खाली प्लॉटपासून जर बांधकाम करायचं असेल तर माझ्या मते फक्त आणि फक्त
विथ मटेरियल पद्धतीनं इंजिनियरला बांधकाम देणे हेच योग्य राहणार. अन्यथा सुपरविजनमध्ये सुद्धा तुमचं नुकसानच आहे आणि बाय सर्व्हिसमध्ये तर तुमचं 100% नुकसान आहे. तर या गोष्टीचा विचार करा. आता मी ह्या 3 सिच्युएशन तुमच्यासमोर ठेवलेल्या आहे. शेवटी पैसा तुमचा आहे, जमीन तुमची आहे, स्वप्न तुमचं आहे, घर तुमचं आहे. तर निर्णयसुद्धा तुम्हालाच घ्यावा लागेल. धन्यवाद. मला अपेक्षा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि संबंधित सर्व लिंक किंवा इतर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तसेच तुम्ही जर अकोला जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला घर बांधकाम आणि बांधकाम परवानगी संबंधित सेवा हव्या असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.